राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भव साहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड़ सिद्धेश्वर महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाले निशिदिनी गुरुराया उन्मनी झोपाले। जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड़ सिद्धेश्वर महाराज की जय। श्री राम श्रीमद्दासबोध दशक पहिला समास तिसरा शारदास्तवन निरूपण वाचण्यास प्रारंभ करतो जी महाराज। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री समर्थ सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः। श्री समर्थ सद्गुरु काड़ सिद्धेश्वराय नमः। श्री राम आता वंदीन वेद माता श्री शारदा ब्रह्मसूता शब्दमूळ वाग्देवता महामाया जी उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी जे योगियांची समाधी जे धारिष्ठांची कृतबुद्धी जे विद्या उपाधी तोडून टाकी जे महापुरुषाची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या जय करिता महत्कार्या प्रवर्तले साधू जे महंताची शांती जे ईश्वराची निज शक्ती जे ज्ञानियांची विरक्ती नैराश्य शोभा। जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड़ सिद्धेश्वर महाराज की जय। नमोलम पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा
राजाधिराज सतनाम सीतारामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सतनाम श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। आज आपल्या सगळ्यांच्या मदभाग्याने आपण नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना आपण देह धारण करून या भूतलावर आल्यानंतर आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला शक्तीची उपासना ही करावीच लागते। आणि या शक्तीच्या उपासने पाठीमागे एक हेतू असतो, लक्षात घ्या। प्रत्येकाच्या भोवती स्वतःच एक वलय असतं, एक स्वतंत्र वलय असतं आपल्या आपल्या गुणांप्रमाणे। सत्व, रज आणि तम या तीन गुणांचा जो म्हणजे अष्टधा प्रकृतीचा जेव्हा आपण विचार करतो, पंचमहाभूत आणि त्रिगुण आणि पंचमहाभूत आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती तयार होते। आणि ह्या अष्टधा प्रकृतीच्या माध्यमातून हे संपूर्ण विश्व आकाराला आलेलं आपल्याला दिसून येतं। आणि कसं होतं, आपण भूतलावर वावरत असताना अनेक प्रकारची, ज्याला आपण म्हणतो ना, प्रत्येकाचा एक व्यक्तिगत असा आवरा असतो, व्यक्तिगत एक शक्ती समुच्चय असतो, व्यक्तिगत असा शक्तीची एक धारणा असते प्रत्येकाच्या भोवती। आणि प्रत्येकाचं हे शक्तीचं एक वलय असतं। आणि हे शक्तीचं वलय जे आहे ना, हे आपल्याला अनेक प्रकारच्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, बघा कसं जसं आपण म्हणतो ना की म्हणजे सद्गुण आहेत तसे दुर्गुण आहेत। आणि त्या त्या पद्धतीने त्या त्या व्यक्तीचा त्याच्या भोवती एक वलय असतं तयार झालेलं। आणि म्हणून आपल्याला जेव्हा आपण या भूतलावर देह धारण करून येतो, नरदेह धारण करून येतो, या माईक देह धारण करून येतो, तेव्हा त्या वेळेला आपल्याला व्यक्तिगत शक्ती समुच्चय हा निर्माण करावाच लागतो। आपल्या भोवती आपलं एक संरक्षक वलय जे आपल्याला तयार करावं लागतं। आणि हे संरक्षक वलय जे तयार करण्यासाठी आपल्याला शक्तीची उपासना करावी लागते। आता नवरात्र म्हटल्यानंतर आपण काय करतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महिषासुर मर्दिनी जी आहे, कळलं ना, म्हणजे ह्या महिषासुर मर्दिनी निर्माण करण्यासाठी कसं झालं बघा। ह्या महिषासुर जो आहे ना, त्यांनी फार मोठी तपश्चर्या केली होती। आणि तपश्चर्या करून त्यांनी भगवंताला प्रसन्न करून घेतलं। आणि मग देवाकडे काय मागायचं, कारण या असुरांचा नेहमी एकच आपल्याला हेतू दिसून येतं की जेणेकरून मी अमर कसा होईन, जेणेकरून मला अन्न म्हणजे संपूर्ण विश्वाला ताब्यात ठेवण्या इतकी शक्ती माझ्यामध्ये कशी निर्माण होईल। आणि त्यामुळे सगळे असुर जे आहेत ना, प्रत्येकाचा कल कसा असतो, मला अमरत्व पाहिजे, मला अमरत्व पाहिजे, मला मृत्यू येता नाही, कळलं की नाही। आणि मग अशा पद्धतीने ह्या महिषासुराने सुद्धा असंच वरदान मागितलं होतं देवाकडे। अर्थात प्रथम त्यांनी मागितलं की मला अमरत्व पाहिजे, पण भगवंतांनी सांगितलं की नाही, अमरत्व हे शक्य नाहीये। मग हे काय करायचे की असं काहीतरी उपाय शोधायचे की जेणेकरून आपल्याला मरणच येणार नाही। मग ह्यानी काय सांगितलं की मला कुठल्याही पुरुषाच्या हातून मृत्यू येता नाही, म्हणजे स्त्रीच्या हातून ठीक आहे। आता बघा, जसं रावणाने सांगितलं की नाही त्यावेळेला की देव, दानव, यक्ष, किन्नर ह्या कुणाकडूनही मला मृत्यू येता नाही, पण त्यांनी माणसाचा त्यावेळेला विचार केला नव्हता। कारण त्याचा असा हिशोब, त्याचा एक असं ग्रह होता की मनुष्य म्हणजे काय, मी साध्या फुंकरने त्यांना उडवून टाकेन, असं त्याचा समज होता। आणि मग भगवंताला त्यावेळेला मनुष्य रूपामध्ये अवतार घ्यावा लागला, कळलं की नाही। आता ही महिषासुर मर्दिनी आहे, हे आपण आता नंतर पाहू, पण आता आपण एक प्रथम पाहतो काय होतं। ह्या नवदुर्गेची आपण हे करतो ना, उपासना करताना आपण पहिल्या दिवशी काय करतो, घटस्थापना करतो, कळलं की नाही। आणि घटस्थापना करण्यासाठी आपण अनेक वेळा अनेक प्रवचनांमधून याचं आपण विवरण केलेलं आहे।
आणि महाराजांनी सुद्धा आपल्याला अनेक वेळा सांगितलेलं आहे, घटस्थापना करायची असेल तर कसं असायला पाहिजे, तो पदार्थ पण तेवढाच घट्ट असायला पाहिजे. कारण या संपूर्ण माईक जगतामध्ये जेवढे जेवढे पदार्थ आपल्याला दिसत आहेत, हे सगळे पदार्थ नाशिवंत आहेत, म्हणजे अशाश्वत आहेत, माईक आहेत. मग अशाश्वत माईक अशा पदार्थांची तुम्हाला घट्टस्थापना करता येणार नाही. म्हणजे जर घट्टस्थापना करायची असेल तर ते तत्व सुद्धा शाश्वत तत्व असायला पाहिजे, चिरंतन असायला पाहिजे, चिन्मय असायला पाहिजे. कळलं की नाही? मग अशा पदार्थाचीच घट्ट स्थापना करता येते. म्हणजे पहिला तो पदार्थ घट्ट असायला पाहिजे, पदार्थ शाश्वत असायला पाहिजे, पदार्थ चिन्मय असायला पाहिजे, अविनाशी असायला पाहिजे. मग असं या संपूर्ण विषयामध्ये अविनाशी काय आहे? कळलं की नाही? मग अनेक प्रकारे जे शास्त्राने समजावून सांगितलेलं आपल्याला कळलं की नाही, की ह्या संपूर्ण विश्वामध्ये एकच, संपूर्ण विश्व जे आकाराने आहे ते कसं आलेलं आहे, एकच जन्मय चैतन्याचं हे संपूर्ण हा विलास आहे, विलास आहे. ह्या चैतन्याची ही लीला आहे, संपूर्ण लीला जी आहे ही चैतन्याची लीला आहे, संपूर्ण चैतन्य आहे, चिन्मय आहे, ज्ञान स्वरूप आहे. त्याला तुम्ही आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, परमेश्वर म्हणा, ओंकार, कुठलंही नाव द्या. कळलं की नाही? मग आपल्या लक्षात काय आलं की आपल्याला घट्ट पदार्थाची स्थापना करायची. मग घट्ट पदार्थ हा शोधायला पाहिजे. मग हा घट्ट पदार्थ शोधण्यासाठी ज्या आत्मज्ञानी महापुरुषांनी हा घट्ट पदार्थ शोधलेला आहे त्याला आपल्याला शरण जावं लागतं. आणि जेव्हा आपण संत संघामध्ये येतो, मग संत आपल्याला दाखवून देतात या संपूर्ण विश्वामध्ये एकच घट्ट पदार्थ आहे, जसं महाराज म्हणायचे. आणि हा घट्ट पदार्थ आणि घट्ट पदार्थाची घट्ट स्थापना करतात. मग घट्ट पदार्थ कुठला? मग महाराज सांगायचे की एकच घट्ट पदार्थ आहे, तो म्हणजे आत्मा. कळलं की नाही? मग आता हा आत्मा जो आहे, आपल्याला घट्ट पदार्थ समजला, पण नुसतं समजून उपयोग नाही. वरवर कळलं, नाव कळलं, पण तो अनुभवायला पाहिजे. मग तो अनुभवण्यासाठी आपल्याला सद्गुरू भगवंताला शरण जावं लागतं. आणि सद्गुरू भगवंताला आपण जेव्हा शरण जातो तेव्हा सद्गुरू भगवंत आपल्याला ज्ञानदृष्टी देतात. लक्षात घ्या, आपल्या अंतःकरणामध्ये आदि बीजाचं बीजारोपण करतात. कळलं की नाही? आणि मग ते सांगतात, अरे ऐक शिष्य येथींच वर्म स्वे तुझे ऐसी ब्रह्म. ज्याला घट्ट पदार्थ म्हटलं जातं, वेदांनी जशी महावाक्य सांगितलेली आहेत. लक्षात घ्या, 4 वेदांनी 4 महावाक्य सांगितलेली आहेत. आणि जसं सिद्धरामेश्वर महाराज म्हणायचे, म्हणजे आपले बाप्पा आजोबा, एकच शब्द तत्वमसी, हे ज्याला कळलं तो त्याच क्षणी मोकळा झाला. पण हे तत्वमसी, तत् म्हणजे ते परब्रह्म तत्व, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस. काय सांगितलं महाराजांनी? जे परब्रह्म जे आहे, आत्मा आहे, ते तूच आहेस. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला सद्गुरु कृपेने ज्ञान झालं, कळलं की बाबा मी आत्मा आहे. पण हा आपला निश्चय व्हायला पाहिजे ना. मग निश्चय होण्यासाठी महाराज काय सांगायचे? काय नाही, एकच गोष्ट करायची, करू नका काही संत संग धरा. ह्या संत संघामध्ये नेहमी यायचं. म्हणून महाराज काय म्हणायचे? एकच बंधन, सप्ताह चुकवायचं नाही. आणि मग त्या पद्धतीने आपण दीर्घकाल महाराजांच्या सान्निध्यात येतोय. मग महाराजांनी आपल्याला काय दाखवून दिलं? अरे बाबा, जो घट्ट पदार्थ आहे तो तुझ्या जवळ इतकं नाही, तू स्वतः ते आहेस. बरं, आपल्याला घट्ट पदार्थ कळला. मग ह्या घट्ट पदार्थाची स्थापना करायची. मग स्थापना कुठे करायची? तर स्थापना करण्यासाठी तसं स्थान पाहिजे ना. कुठं? मग असलं स्थान काय? हे असं स्थान कुठलं? तर आपल्या लक्षात आलं, सद्गुरू भगवंतांनी आपण सांगितलं, अरे अंतःकरण, हृदय, ज्याला हृदय म्हटलं जातं. कळलं ना? आणि हृदय म्हणजे काय? जाणीव, जाणती कळा. जिथे जाणीव नाही, मूलभूत जाणीव जिथे निर्माण होतं ते हृदय. अंतःकरण आपण म्हणतो की नाही? म्हणजे अंतःकरण कशाला म्हटलं जातं? आपण निवांत आहोत, आणि निवांत आहोत आणि पहिला विचार जिथं निर्माण होतं ते अंतःकरण. कळलं की नाही? आणि हे हृदय कसं आहे की हृदयामध्ये ना आपल्याला एका वेळेला एकच गोष्ट ठेवता येते. कळलं की नाही? मग ह्या हृदयामध्ये आपल्याला या आत्मस्वरूपाची, आत्म्याची स्थापना करायची आहे. कळलं की नाही? जसं जनीने म्हटलं ना की हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला.
कळलं की नाही? म्हणजे काय केलं संतांनी? काय केलं? हृदयबंदी खाना केला आणि हृदयामध्ये भगवंताला कोंडून ठेवलेलं आहे. कळलं ना? जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला, असं. म्हणजे कसं? हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. मग असं हेच करायचं आपल्याला. आपल्या हृदयामध्ये भगवंताला धरून ठेवायचंय, कोंडून ठेवायचंय, म्हणजेच घट्ट स्थापना करायची. याचा अर्थ काय? आपल्याला ध्यानी मनी स्वप्नी तो भगवंतच दिसायला पाहिजे ना हो. आपल्याला भक्ती करायची आहे. कळलं ना? शारदेच्या माध्यमातून बघा, हे शारदा स्तवन एक स्वतंत्र जे काय आहे ना प्रवचन, त्या प्रवचनामध्ये मी शारदेची सगळी वर्णनं केलेली आहेत. शारदा कशी आहे? शारदा म्हणजे ब्रह्मसूत आहे. आता ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नव्हे आहे, लक्षात घ्या. म्हणजे शारदा खरं म्हणजे संपूर्ण सृष्टीची जी उत्पत्ती झालेली आहे ती शारदेपासूनच झालेली आहे. कळलं की नाही? आता व्यवहार दशेमध्ये आपण ठीक आहे, हे शारदेची आपण पूजा वगैरे 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 करतो, पण वास्तविक ही शारदा जी आहे कोण आहे? काय म्हटलं इथेच म्हटले बघा, आता वंदिन वेद माता आणि श्री शारदा ब्रह्मसूता शब्द मूळ वाग देवता महामाया. महामाया बघा, म्हणजे ह्यामध्ये शारदेचं वर्णन संपूर्ण आलेलं आहे. शारदेच्याच आधाराने संपूर्ण सृष्टी जी आकाराला आलेली आहे ही शारदेच्याच आधाराने. आणि शारदा जी आहे ही मूलभूत शारदा जी आहे ही ब्रह्मसूता म्हणजे मूळ माया. लक्षात घ्या. म्हणजे शारदेचं वर्णन करताना काय म्हटलेलं आहे? शारदा हीच मूळ माया आहे आणि शारदेमधूनच ज्याला आपण म्हणतो ना गुणक्षोभिणी माया निर्माण झालेली आहे. कळलं ना? आणि ईश्वर वगैरे वगैरे हे सगळे शारदेपासून निर्माण झालेले आहेत. म्हणजे शारदा ही जी आहे वास्तविक. पण आता कसं होतं, इथं आणखी शारदेचं दुसरं एक अंग आपल्या लक्षात घ्यायचं आहे की शारदेच्या माध्यमातून काय होतं? वैखरी म्हटलेलं आहे त्यांनी, वैखरी अपार. म्हणजे हे चार आहेत की नाही, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, या चार वाणी आहेत. तर परा, पश्यंत आणि मध्यमा ह्या तीन वाणी कशा आहेत? ह्या तीन वाणी आहेत विचार स्वरूप आहेत, विचार स्वरूप. आणि वैखरी वाणी ही शब्द आहे. तर आता कसं होतं, ह्या शारदेच्या माध्यमातून आपल्याला काय करायचंय? ह्या शारदेच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्त करायचंय. हे बघा, शारदेची अनेक अंग आहेत, ती आपण पाहणार नाहीत. आपण फक्त नेमकं एवढंच पाहूया की शारदेच्या माध्यमातून सगळ्या ऋषी मुनींनी जे ज्ञानाचं जे प्रबोधन केलेलं आहे. लक्षात घ्या, भगवंतानी आप्तवचन म्हणून वेदांची निर्मिती केली. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, कळलं की नाही, तेव्हा सृष्टी निर्माण केल्यानंतर त्यावेळेला त्यांनी प्रथम मनु आणि शतरूपायांना निर्माण केलेलं आहे. बघा, स्वतःमधूनच केलेलं आहे. आणि मनु आणि शतरूपाला दोघांनाही सांगितलं, मनु तू पुरुष आहेस, शतरूपा तू स्त्री आहेस, पण तुम्ही दोन्ही कसे एकच आहात. मग मनुला सांगितलं की तुला परिश्रम करण्याची मी शक्ती देतो, संरक्षण करण्याची शक्ती देतो, अनेक प्रकारच्या तुला मी शक्ती देतो. आणि हे कशासाठी? तू सृष्टी निर्माण करायची आहे. कळलं ना? आणि शतरूपाला काय सांगितलं? मी तुला दया, करुणा, वात्सल्य, ममता, प्रेम हे सगळे गुण मी तुला देतो स्वाभाविक. आणि तुम्ही काय करायचं? तुम्ही दोघांनी प्रपंच म्हणजे कुटुंब निर्माण करायचं. लक्षात घ्या. मग आता हे कुटुंब निर्माण झाल्यानंतर त्याचं संवर्धन करण्यासाठी प्रेम, दया, माया, ममता, वात्सल्य हे सगळे गुण पाहिजेत ना. हे शतरूपाला दिले, हे श्रीला दिले. आणि परिश्रम करण्याची शक्ती जी सगळी मनुला दिलेली आहे. आणि मनुला काय सांगितलं की शतरूपाचं तू सगळ्या प्रकारे संरक्षण करायचं. लक्षात घ्या. म्हणजे ही कुटुंब संस्था जी निर्माण झाली, कुटुंब अशा पद्धतीने कुटुंब हे निर्माण झालेलं आहे. आणि मग या कुटुंबापासून मग गाव झालं, गावाचं शहर झालं, शहराचं राष्ट्र झालं, आणि नंतर संपूर्ण वसुधैव कुटुंबकम. लक्षात घ्या. म्हणजे भगवंत जो आहे, भगवंता संपूर्ण वसुधा जी आहे, पृथ्वी जी आहे, हे एकच कुटुंब ह्याच भावनेने देवानी याच्याकडे पाहिलेलं आहे.
आणि ह्या त्रिदेवांची भूमिका अतिशय उत्तम आहे, लक्षात घ्या. ह्या त्रिदेवांनी जे कार्य केलेलं आहे, जसं ब्रह्मदेव आता निर्माण करतोय, कळलं ना, विष्णू त्याचं प्रतिपालन करतोय. लक्षात घ्या, आता विष्णू प्रतिपालन करतोय असं म्हटल्यानंतर ठीक आहे, निर्मितीचं कार्य ब्रह्मदेवाने सुरू केलेलं आहे. ब्रह्मदेव निर्मितीचं कार्य करतोय, विष्णू प्रतिपालन करतोय. आता प्रतिपालन म्हटल्यानंतर विष्णूची जबाबदारी केवढी मोठी आहे, लक्षात घ्या. जसं कुटुंबाचा कर्ता पुरुष जो असतो, कुटुंबाचा कर्ता पुरुष काय करतो, कुटुंबाच्या सगळ्यांचं पालन पोषण व्यवस्थित व्हायला पाहिजे, सगळ्यांना लागणाऱ्या गोष्टी व्यवस्थित मिळायला पाहिजेत, सगळ्यांनी आनंद अनुभवायला पाहिजे. लक्षात घ्या, सृष्टीची निर्मिती झाली आनंदासाठी. म्हणजे सृष्टी जी निर्माण झालेली आहे ह्याच्या पाठीमागे भाव काय, आनंद अनुभवायचा आहे तुम्हाला, कळलं ना. भगवंत सुरुवातीला बघा एकटाच होता ना, मग एकाकी नरमते द्वितीय मिच्छे, त्याला खेळावंसं वाटलं म्हणून त्यांनी व्हिडिओ निर्माण केले. आणि हे सगळे व्हिडिओ निर्माण करून त्यांना ज्ञानाचा बोध त्यांनी दिलेला आहे. आणि ज्ञान कशासाठी, कारण तुम्हाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही आनंद अनुभवू शकता, कळलं की नाही. आणि मग हा आनंद अनुभवण्याची कला जी आहे ती आपण व्यवहार दशेमध्ये संत संघामध्ये गेल्यानंतर सद्गुरूच्या मुखातून आपल्याला हे सगळं कळायला लागतं, कळलं की नाही. म्हणजे आता विष्णू भगवंत सांभाळ करतोय, लक्षात घ्या. आता प्रतिपालन करतोय म्हटल्यानंतर जसं बघा ना व्यवहारामध्ये, अहो ती कोंबडी असते बघा ना, त्या कोंबडीच्या पिल्लांवर जर डोमकावळा जर आला, कळलं ना, पिल्लांना न्यायला, कोंबडी किती अग्रेसिव्ह होते बघा, कशा पद्धतीने त्या पिल्लांचं संरक्षण करते बघा. मी मध्यंतरी सांगितलं होतं, इकडे काय, इकडे बिबटे फार आहेत, आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई चक्क बिबट्याच्या तोंडात हात घालतीये आणि मुलाला वाचवतीये, कळलं की नाही. म्हणजे हे व्यवहार दशेमधले आई बाबा. आणि तो भगवंत तर त्यांनी आपल्याला निर्माण केलं. विष्णू भगवंताचं कर्मदायित्व काय, सगळ्यांचा सांभाळ करणं. त्यामुळे विष्णू भगवंताने काय सांगितलं, नमे भक्ता प्रणश्यती, माझा जो भक्त झाला त्याचा कधीही नाश होणार नाही. पुन्हा त्याने हेही सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, अधर्माचं वर्चस्व जेव्हा जेव्हा वाढेल, तेव्हा या अधर्मीयांचा नाश करण्यासाठी मी स्वतः अवतार घेऊन खाली येईन. हे भगवंताचं आश्वासन आहे. म्हणजे विष्णू भगवंताला जे सांभाळ करण्याची प्रक्रिया दिलेली आहे, क्रिया दिलेली आहे, कार्य दिलेलं आहे, तो अतिशय उत्तम प्रकारे कार्य करतोय बघा. आणि जेव्हा जेव्हा असा कुठलाही प्रसंग निर्माण होतो त्या वेळेला भगवंत स्वतः अवतार घेऊन खाली येतो, कळलं की नाही. म्हणजे महिषासुराला मारण्यासाठी ह्या 3 देवता एकत्र येतात, ठीक आहे. ही योजना जी आहे सगळी विष्णू भगवंताची योजना आहे, कळलं ना. म्हणजे मूलभूत संरक्षण सगळ्या मुलांचं, सगळ्या प्रजेचं, संपूर्ण विश्व म्हणजे काय, भगवंताचीच लेकरं नाव. भगवंताने संपूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे. आणि त्यांनी काय दाखवलं, म्हणजे मत्स्य, कुर्म, वराह ही सगळे अवतार घेऊन त्याने काय दाखवलं, ह्या सगळ्या अवतारांच्या माध्यमातून त्याने हेच दाखवलेलं, जेव्हा जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा तेव्हा मी त्या वेळेला ह्या सगळ्या मुलांचं कल्याण करण्यासाठी, त्यांचं संरक्षण करण्यासाठी या भूतलावर मी अवतार घेईन, लक्षात घ्या. आणि नेहमी जसं बघा आपण देवासुर संग्राम म्हणतो, देव आणि असुर यांचा संग्राम हा कायम चाललेला असतो, लक्षात घ्या. आपल्या आत जसा देव बसलेला आहे ना तसा असुरही बसलेला आहे, लक्षात घ्या. आपल्यामध्ये रावण पण आहे, जसा राम आपल्यामध्ये आहे ना तसा रावण पण आहे. आता हा रावण आपल्याला ओळखायचा आहे. रावण म्हणजे चुकीची कर्म, कळलं ना, अहंकार, अहंभाव, महत्वाकांक्षा, आणि ह्याच्यामुळे रावण तयार होतो. आणि रावणाचा हवेपणा, जसं मी नेहमी सांगतो बघा, जेव्हा भगवंतांनी नारदांनी विचारलं भगवंताला की भगवंता तू एवढ्या प्रकारे सगळ्यांना बोध केलेले आहेस, एवढे ग्रंथ निर्माण केलेले आहेस, आणि हे सगळं निर्माण करून सुद्धा हा मानव जो आहे हा चुकीचं आचरण का करतो, लक्षात घ्या. माणूस चुकीचं का वागतो. आणि ह्या वेळेला मग भगवंत काय सांगतोय,
की काम एषा क्रोध एषा रजोगुण समुद्भवम महाशनो महापापना विधी इह एनम वैरिणम. काय म्हटलं त्यांनी, काय त्यांनी सांगितलं? रजोगुणापासून निर्माण झालेलं काम आणि क्रोध, काम एषा क्रोध एषा, काम निर्माण झालं आणि कामाला विरोध झाला की क्रोध निर्माण झाला. म्हणजे हीच असुर प्रवृत्ती हो. जशी दैवी संस्कृती आहे, जसं म्हणून आता मी पाहिलं की नाही, जसं शतरूपाला सांगितलं कुठले गुण दिले, दया, क्षमा, वात्सल्य, प्रेम, करुणा, हे सगळे दया गुण दिले ना. मग ह्याच गुणांमध्ये या गुणाची आपण जोपासना का नाही करायची? लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला दैवी संपत्ती वाढवायची, दैवी गुणांची जोपासना करायची. आणि दैवी गुण म्हणजेच देव, आणि असुरी गुण, असुरी गुण म्हटल्यानंतर काय, असुरांमध्ये सुद्धा फार मोठ्या शक्ती निर्माण होतात. कळलं ना? असुरांनी सुद्धा फार मोठ्या तपश्चर्या करून फार मोठी शक्ती प्राप्त केलेली आहे. पण ह्या शक्तीचा उपयोग नेहमी तो चुकीच्याच मार्गाने करत गेलेले आहेत. कळलं की नाही? म्हणजे हातामध्ये सामर्थ्य आल्यानंतर कसं होतं, महत्वाकांक्षा वाढते, मलाच सगळ्यांनी मोठं म्हणायला पाहिजे. कळलं की नाही? आपण 4 ऐषणा पाहताना अनेक वेळा मी याचं विवरण केलेलं आहे. कळलं की नाही? स्वाभाविकपणे ते बघा, आता पहिलं दारेषणा, आपल्याला पती किंवा पत्नी चांगली पाहिजे. पुत्रेषणा, कळलं की नाही, आता मूल व्हायला पाहिजे, तेही झालं. वित्तेषणा, पैसा मिळाला पाहिजे, ते झाला. पण आता लोकेषणा, लोकांनी मला मोठा म्हटलं पाहिजे, बस. हा इथूनच अहंकाराला सुरुवात होते. अहंकार, अभिमान, महत्वाकांक्षा, आणि मग ह्याच्या माध्यमातून त्याच्यामध्ये दुर्गुणांचा प्रवेश होतो, असुरांचा प्रवेश होतो. कळलं? म्हणजे देवासुर संग्राम जो आहे ना, तो त्या काळात झालेला होता, हे बरोबर आहे. पण देवासुर संग्राम हा कायमचा चालू आहे. जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत देवासुर संग्राम हा चालूच राहणार. सत्व म्हणजे सात्विक वृत्ती, राजसिक, तामसिक, म्हणजे गुण आणि दुर्गुण हे नेहमी दिसून येणार. बघा आता समुद्र मंथनाच्या वेळेला काय झालं, समुद्र मंथन केलं आणि तिथे काय निर्माण झालं, हलहल निर्माण झालं. बघा, कळलं की नाही? म्हणजे विष निर्माण झालं की नाही. मग त्या विषाचं शिवशंकरांनी संपूर्ण विश्वासाठी स्वतः प्राशन केलं. म्हणजे काय केलं, त्यांनी कंठात ठेवून दिलं विष. कळलं की नाही? तसं आपण समाजामध्ये वावरताना अनेक दुर्गुण आपल्याला दिसून येतात. मग दुर्गुण आपण इथे ठेवून द्यायला शिकायचं, कंठात ठेवायचे, दुर्गुण प्रगट नाही करायचे, सद्गुण प्रगट करायला शिकायचं. म्हणून आपण गुणग्राही राहायला पाहिजे. पण आता लक्षात घ्या, हे हलाहल निर्माण झालं, विष निर्माण झालं, म्हणून अमृताची किंमत वाढली ना हो. कळलं की नाही? म्हणजे दुर्गुण आहे म्हणून सद्गुणाची किंमत वाढतीये. कळलं? लक्षात घ्या. आणि म्हणून प्रयत्नपूर्वक आपल्याला आपल्यामध्ये सद्गुणांची वृद्धी करायची आहे, सद्गुण वाढवायचे आहेत. आणि हे सद्गुण वाढवण्यासाठीच आपल्याला तपश्चर्या करायची आहे. लक्षात घ्या. कोणामध्ये वाईट गुण नसतात. बघ, वाल्या कोळी बघा, वाल्या कोळीचं उदाहरण आपण नेहमी पाहतो की वाल्या कोळी हा जीवघातकी होता, दरोडेखोर होता. पण जेव्हा संत संघामध्ये आला, नारद मुनीच्या विचारांनी जेव्हा प्रभावित झाला, जेव्हा त्यांनी पाहिलं, सगळ्यांना जाऊन विचारलं, तुम्ही माझ्या पापात वाटेकरी आहात का? सगळ्यांनी सांगितलं, नाही बाबा, तुम्ही घराण्याचे कर्ते पुरुष आहात, ते आमचं प्रतिपालन करणं हे तुमचं कार्य आहे. तुम्ही कसं करताय आम्हाला माहिती नाही, तुमच्या पापात आम्ही वाटेकरी नाही. बस त्या एका क्षणाने वाल्या कोळी बदललेला आहे आणि तो वाल्मिकी ऋषी झालेला आहे. म्हणजे इथे आपण काय पाहतो, इथे प्रयत्नाचं सातत्य पाहतो. बघा, कळलं ना? शक्तीची उपासना म्हणजे जरी दुर्गुणी असला, एखाद्यामध्ये दुर्गुण जर असले तरी सुद्धा त्याने प्रयत्नपूर्वक नवदुर्गेची उपासना करायला सुरुवात केली, शक्तीची उपासना करायला सुरुवात केली, तर तोच वाल्मिकी ऋषी होऊ शकतो. लक्षात कळलं ना? म्हणजे गुणाचं अर्जन करणं, कळलं ना, हे आपल्या हातात आहे. आणि ह्याच्यासाठी आत्मज्ञानी महापुरुष, काळसिद्धेश्वर महाराजांसारखे महापुरुष आपल्याला सद्गुरू म्हणून लाभायला पाहिजे. ते काय दाखवतात की सर्वाभूती भगवत भाव हेची ज्ञानाचं मुख्य लक्षण. आपण ज्ञान सगळेच म्हणतो,
ज्ञानाबद्दल अनेक जण चर्चा करतात, पण खरं ज्ञान काय? ज्ञान कशाला म्हणायचं? की सर्वाभूती भगवत भाव, संपूर्ण विश्व जे आहे हे माझंच रूप आहे. सोने बनले लेणे, न सोनी लेश उणे. बीजची झाले तरू, स्वर्णाची झाले अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. संपूर्ण विश्व म्हणजे काय? माझा एकट्याचाच विस्तार आहे. कळलं ना? भगवंत अनंत रूपाने नटलेला आहे, अनेक रूपाने नटलेला आहे, आणि संपूर्ण विश्व म्हणजे भगवंताचाच विस्तार आहे. त्यांनी अनंत रूप धारण केलेली आहेत. कशासाठी? आनंदासाठी. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देहाचे सांगाडे दिलेले आहेत, आणि त्या सगळ्या देहांच्या माध्यमातून भगवंतच लीला करतोय, खेळतोय. लीलावत्तु कैवल्यम. लक्षात घ्या. तर आपण काय पाहतो? घटस्थापना, नवरात्र, नवदुर्गा. आता हे नवदुर्गा जे आहेत ना, म्हणजे यातून काय? आपल्याला शक्तीची उपासना करायची. आता ह्याच्या संदर्भामध्ये कसं होतं, अनेक अनेक गोष्टींची विवरणे ह्यामध्ये आलेली आहेत. कळलं ना? आता ही नवदुर्गा जी आहे, कळलं ना, हा ठीक आहे, आपण व्यवहार दशेमधला महिषासूर त्याला मारायचं, हे सगळं आपण समजून घेतोय. पण आपल्याला ही दुर्गा जी आहे, दुर्गा कुठे आहे? दुर्गा आपल्यामध्येच आहे, आपल्यामध्येच बसलेली आहे. जसं मी म्हटलं ना, राम कृष्ण हरी. आपण या तीन देवांना सारखं खूप खूप वेळा महत्व देतो की नाही? राम कृष्ण हरी आपण म्हणतो. कळलं ना? राम कुठे आहे? आपल्या हृदयातच आहे. तैसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाशी आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. मी सगळ्यांच्या हृदयामध्ये राम म्हणून मीच बसलेला आहे, असं भगवंत म्हणतोय. तैसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाशी आरामू. आणि सगळी सुख तिथे उपस्थित आहेत. पण असं असताना का भ्रांत अशी कामू विषयावरी. जो भ्रमाने, कळलं ना, भ्रमलेला आहे, भ्रांत झालेला आहे, अज्ञानी आहे, त्याचं लक्ष फक्त विषयांकडेच जातं. रावणासारखं, महिषासूरसारखं त्याला विषयच हवे असतात. कळलं ना? आणि म्हणून म्हणतो, म्हणजे हृदयामध्ये मी आहे म्हणून मग भ्रम. अरे कशाला त्या विषयांच्या मागे लागलास? म्हणून म्हटलं आता, जो जो विषयांची निवृत्ती, तो तो निज सुखाची प्राप्ती, पूर्ण बाणल्या विरक्ती, साधक होती मद्रूप. म्हणून विषयांच्या संदर्भात देख, म्हणजे आपण काय पाहिलं? विषयांच्या मागे लागल्यानंतर हा विषयाच्या मागे लागणारा रजोगुण आणि तमोगुण. कळलं की नाही? म्हणजे रजोगुण, मला हवंय, ते हवंय, ते हवंय, हवं हवे, पण संपतच नाही. आता बघा सध्या काय झालेलं माहिती, तर आता आपण ही शक्तीची उपासना पाहतोय. कळलं ना? आणि आज सुद्धा जर पाहिलं ना, सध्या बघा हा एक कोरोनाचा प्रकार सुरू झालेला आहे. ह्याचा उल्लेख करण्याचं एकच कारण, ह्या कोरोनाच्या माध्यमातून काय झालेलं आहे, अनेक प्रकारच्या असुरी शक्तीनं प्रबळ होत चाललेले आहेत. ह्या कोरोनामुळे अनेकांच्या आतमध्ये असलेला रावण, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू बाहेर यायला लागलेले आहेत. लक्षात घ्या. हिरण्याक्ष म्हणजे काय? हिरण्य आणि अक्ष. हिरण्य म्हणजे सोनं, डोळा. याच्या डोळ्याला सोनच दिसतं. कळलं की नाही? मग आता हे काय करतात, म्हणजे जास्तीत जास्त सोनं कसं मिळवायचं, कुठून मिळवायचं? जसं आपण पाहतो ना की सृष्टीमध्ये, म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्याक्ष कश्यपूच्या वेळेला पृथ्वीची वाताहत लागलेली होती. कळलं ना? म्हणजे अनेक प्रकारची चुकीची कर्म केली जात होती. तर आता काय झालेलं आहे, हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू आता जागृत झालेले आहेत त्या कोरोनामुळे. आणि जास्तीत जास्त पैसा कसा मिळवायचा, कुठल्या माध्यमातून मिळवायचं, हे त्यांचं सध्या चाललेलं आहे. कळलं ना? म्हणजे कोरोनाचं एक निमित्त झालेलं आहे, आणि ह्यामध्ये असुर प्रबळ व्हायला लागले. कळलं की नाही? आता हा जो विषय आहे ना, मला वाटतं आपण याच्यावर न बोलणं बरं. सगळ्यांच्या नजरेत आलेला आहे हा काय प्रकार आहे तो. कळलं की नाही? म्हणजे अनेक प्रकार. पण ह्यातून कसं होतं ना, जे संत संघामध्ये आहेत ना त्यांना काही होत नाही बघा, ते निश्चिंत राहतात. कळलं ना? पण ज्यांचा संत संघाशी संबंध येत नाही ते मात्र ह्या प्रकारामध्ये अतिशय विचलित होतात, विकलत होतात,
आणि त्यांना काय करावं काय करू नये हे कळत नाही. लक्षात घ्या. कळलं की नाही? तर आता आपण काय पाहत होतो? आज आपण नवरात्र घटस्थापना पाहतोय. तर घटस्थापना म्हटल्यानंतर बघा कसं नाही म्हटलं तरी ह्या देवींनी ना महिषासुराबरोबर 9 दिवस युद्ध केलेलं आहे आणि 10व्या दिवशी त्याचं मर्दन केलेलं आहे. कळलं की नाही? आणि आता आपल्यालाही शक्ती निर्माण करायची, शक्ती संचय करायचंय. आणि शक्ती संचय करण्यासाठी एक गोष्ट अतिशय महत्वाची बघा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सूर्यकिरणामध्ये अग्नी आहे, पण सूर्यकिरणामध्ये असलेला अग्नी कापसाला जाळू शकतो का? सांगा मला, जाळू शकतो? कापूस ठेवा उन्हात, जळतो का बघा? नाही जळत ना. पण ते सूर्यकिरण जर आपण भिंगाद्वारे जर कापसावर सोडले तर कापूस जळेल ना, जळताना. म्हणजे काय इथे झालं? इथे आपण पाहिलं कॉन्सन्ट्रेशन, एकत्रीकरण करायचं, एकत्रीकरण करायचं. लक्षात घ्या. तसंच आपल्या मनामध्ये अनंत विचार असतात बघा, अनंत विचार असतात. आणि हे अनंत विचार जेव्हा आपण संत संघामध्ये येतो, आत्मज्ञानी महापुरुषांच्या सान्निध्यात येतो, काळसिद्धेश्वर महाराजांसारख्या संतांच्या सान्निध्यात येतो, तेव्हा काय होतात? सगळे विचार नाहीसे होतात. आणि आता आपल्याला एकच विचार दिसतो, आणि तो विचार कुठला? घटस्थापना. हृदयामध्ये भगवंताला धरायचं. लक्षात घ्या. हो का? प्रेम करणं हा प्रत्येकाचा स्वभाव आहे. आपल्याला प्रेम करायचंच असतं. मग कुणावर प्रेम करायचं? सुरुवातीला आपण माईक जगतावर प्रेम करायला लागतो. संपूर्ण मायादी जे दिसतंय ना त्याच्यावर प्रेम करायला लागतो. कळलं ना? पण नंतर मग आपल्या असं लक्षात येतं की आज ह्या प्रेमाकडून ना आपल्याला सापटे मिळायला लागतात. कळलं की नाही? बघा, व्यवहारामध्ये चिक्कार खूप जणांचे हेच अनुभव असतात. आपण खूप जणांवर प्रेम करतो, मनापासून प्रेम करतो, अंतःकरणापासून प्रेम करतो. कळलं ना? पण ती माणसं अशी वागायला लागतात, आपल्यालाच प्रश्न पडतो, बाबा हे असं का वागायला लागलं? कळलं की नाही? मग आपल्या लक्षात येतं, ठीक आहे, आता ह्या माईक जगतावर प्रेम करण्यापेक्षा शाश्वतावर प्रेम करायला पाहिजे. पण हे शाश्वतावर प्रेम करायला पाहिजे हे समजण्यासाठी मात्र संत संघात यायला पाहिजे. कळलं की नाही? आता आज सध्या एक मोठा प्रश्न निर्माण होता, अहो असे आत्मज्ञानी महापुरुष कुठे राहिलेत आता? कळलं ना? मला काही खूप जण सांगतात अलीकडे अहो तुम्ही भाग्यवान, कारण तुम्हाला काळसिद्धेश्वर महाराजांसारखे सद्गुरू मिळाले. मला सांगा, आत्ता काळसिद्धेश्वर महाराजांसारखे सद्गुरू आहेत का? सांगा मला. कळलं की नाही? मग महाराज म्हणायचे गुरगुरणारे गुरु, गुरु करून टाकला. गुरु शेण किती देतो, दूध किती देतो हे बघायचं. कळलं की नाही? म्हणजे जसं समर्थाने म्हटलेलं आहे, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाळ मंत्रावली शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, नव्हे रे नव्हे, नव्हे तो मुक्तिदाता. कारण आज काय झालंय, आज गुरु जे आहेत ना अनेक प्रकारे आपण पाहतो की आहेत, ठीक आहे, पण आत्मज्ञानी गुरु म्हणून कोणी नजरेला दिसत नाहीत आज. कळलं ना? आहेत मठाधिपती आहेत, अनेक मठाधिपती आहेत, जितके मठ तेवढे मठाधिपती. पण त्या मठाधिपतीला आत्मज्ञानी महापुरुष म्हणण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. कळलं ना? कारण काय होतं, त्यांच्या आचरणावर लक्षात येतं. आपण बारकाईने जर त्यांचं आचरण जर लक्ष हे केलं, निरीक्षण केलं, तर आपल्याला दिसून येतं. म्हणून मग काय होतं, अलीकडे काय झालंय, बुद्धिजीवी वर्ग जो आहे ना तो मग ग्रंथांचा आधार घ्यायला लागलेला आहे. लक्षात घ्या. मी म्हणेन महाभारत ग्रंथ घ्या, भगवद्गीता घ्या, योग वासिष्ठ घ्या, एकनाथी भागवत घ्या, भागवत. कळलं ना? हे अनेक ग्रंथ जे आहेत, दासबोध, अहो दासबोध म्हणजे किती सुंदर ग्रंथ समर्थाने आपल्यासाठी निर्माण केलेला आहे. सम आणि समर्थ म्हणजे शेवटी कोण? मारुतीराय. आणि मारुतीराय म्हणजे शेवटी शिवशंकर. कळलं ना? म्हणजे ह्या सगळ्या योजना कोणाच्या? त्रिदेवांच्या. कळलं की नाही? म्हणजे विष्णू भगवान जे आहेत, विष्णू भगवंताने आप्तवचन म्हणून निर्माण केलं की नाही? वेदांची निर्मिती केली. कोणी केली? आप्तवचन म्हणून विष्णू भगवंताने निर्माण केली. आणि ती ब्रह्मदेवाकडे दिली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की सप्तर्षींच्या माध्यमातून हे संपूर्ण ज्ञान जे आहे हे विश्वामध्ये सगळ्यांना प्राप्त व्हायला पाहिजे. कळलं? हेच भगवंताचं आप्तवचन. आता हे आप्तवचन जे आहेत,
आता वेदांमधले प्रमुख मुख्य असे 5 भाग आपण मी नेहमीच सांगतो, कळलं ना? ते 5 भाग कुठले? सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. या 5 भागांवर संपूर्ण वेद उभे राहिलेले आहेत. कळलं की नाही? सत्य, आता सत्य जे सतत आहे ते सत्य. मग काय सतत आहे? शरीर हे सतत आहे का? नाही, हे नाशिवंत आहे. लक्षात घे, मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोकांमध्ये ठराविक काळपर्यंतच नरदेह प्राप्त होतं, त्यानंतर ते सोडून जावं लागतं, पुढल्या क्रिया सुरू होतात. कळलं ना? म्हणजे हे शाश्वत नाही आहे. कळलं ना? मग सत्य, सत काय? जे सतत आहे ते चैतन्य, आत्मा, परमेश्वर, परमात्मा, ज्याची आपण घटस्थापना करतो. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने सत्य, अहिंसा. लक्षात घ्या, आपण कशाला कुणाला दुखवायचं हो? साधा वरवरचा शब्द. अस्तेय, अनेक संग्रह करणं वगैरे. अपरिग्रह, बऱ्याचशा गोष्टी साठवून ठेवणं. असतेच चाललेलं आहे बघा. या म्हणजे असुरांची प्रवृत्ती काय असते? साठवून ठेवणं, जमा करून ठेवणं. ब्रह्मचर्य म्हणजे काय? आपण वागताना असं वागायचं की ब्रह्मभावाने जीवन जगायचं. मग आपल्याला सगळ्यांमध्ये भगवंत दिसायला लागतो. भगवद्गीतेमध्ये समजून सांगितलंय की नाही? कळलं की नाही? म्हणजे आपण ह्या नवरात्रामध्ये काय करायला पाहिजे? उत्तम साहित्याचा स्वाध्याय करायला पाहिजे, उत्तम ग्रंथांचं वाचन करायला पाहिजे. लक्षात घ्या. आता या कोरोनामुळे समजा मंदिरं बंद असतील, कळलं, तेव्हा मंदिरात तुम्हाला जाता येणार नाही, पण तुम्ही घरी स्वाध्याय करू शकता. तासबोधाचा दररोज एक समास वाचा. कळलं की नाही? मनाचे 5 श्लोक वाचा, त्याच्यावर विवरण करा. कळलं ना? त्याच्यावर विवरण करा, चर्चा करा. कळलं ना? म्हणजे आपल्याला शक्तीची उपासना करायची की नाही? शक्ती समुच्चय करायचा आहे ना? आपल्या भोवती म्हणजे विचारांचं एक कवच तयार करायचं आहे, एक संरक्षक भिंत तयार करायची. बघा, आता मला आठवण झाली, श्रीकृष्ण भगवंताने काय केलं होतं? जी द्वारका होती ना, द्वारकेभोवती ना श्रीकृष्ण भगवंताचं सुदर्शन चक्र सतत फिरत असायचं. कळलं की नाही? म्हणजे द्वारकेमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता, म्हणजे अशुभ शक्तींना प्रवेश नव्हता. का? कारण श्रीकृष्ण भगवंताचं सुदर्शन चक्र फिरत होतं. तसं आपल्याला आपल्या भोवती आपलं वलय तयार करायला पाहिजे. कळलं ना? आणि ह्याच्यासाठी सद्गुरु कृपा. लक्षात घ्या, सद्गुरु भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे वागायचं, त्याप्रमाणे आचरण करायचं. कळलं ना? आपला उत्तम साहित्याचा स्वाध्याय करायचा. कुणाला भागवत म्हणा, रामायण म्हणा, महाभारत म्हणा, ह्या ग्रंथांची आवड असेल तर त्या ग्रंथांचा स्वाध्याय करा. कळलं की नाही? त्या ग्रंथांचा स्वाध्याय करून आपली वैचारिक भूमी जी आहे, बघा कसं असतं. आपण ह्याच्या संदर्भात मला एक आठवण झाली. बघा कसं असतं, एक आपली विचार प्रणाली असते बघा. म्हणजे आपले विचार कशा पद्धतीची आहे. कळलं की नाही? विचार प्रणाली, नंतर जीवन प्रणाली. आपण जीवन कशा पद्धतीने जगतोय, जीवन जगण्याची एक कला असते बघा. म्हणजे विचार प्रणाली, जीवन प्रणाली, नंतर उपासना प्रणाली. उपासना कशा पद्धतीने केली जाते बघा. तर ह्याच्या संदर्भात मी म्हटलं ना की आमचे भाऊसाहेब महाराजांनी काय केलं? भाऊसाहेब महाराज म्हणजे काडेसिद्धेश्वर महाराजांचे गुरु सिद्धरामेश्वर महाराजांचे गुरु भाऊसाहेब महाराज. मग भाऊसाहेब महाराजांनी काय केलं होतं? ज्याला आपण नित्य नियमावली तयारी केली होती. आता नित्य नियमावली म्हणजेच विचार, उपासना प्रणाली. कशा पद्धतीने उपासना करायची? म्हणजे सकाळची काकड आरती, कळलं की नाही? दुपारचं दासबोध वाचन, कळलं की नाही? आणि संध्याकाळचं भजन, संध्याकाळच्या शेजारत्या आरत्या पाळणं वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं म्हणजे ही झाली उपासना प्रणाली. म्हणजे ह्या माध्यमातून आपल्या मनाला जास्तीत जास्त भगवंताच्या दिशेने लावायचं. जसं नारद भक्ती सूत्रामध्ये नारद मुनींनी काय म्हटलं? 7 वस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती. भक्ती म्हणजे काय? प्रेम. आता आपण देवावर प्रेम करायला सुरुवात केली. कळलं की नाही? मग भक्ती कशी आहे? 7 वस्मिन परम प्रेम, देवाबद्दल परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच यल्लब्ध्वा, आणि तिची प्राप्ती झाल्यानंतर पुमान सिद्ध होतो आणि अमर होतो. म्हणजे काय? त्याला जन्म मृत्यूची आता भीतीच नाही ना.
तो म्हणायला लागतो, येतो जातो जरिया देही, जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही. कळलं ना? तो निश्चिंत मनाने जीवन जगायला लागतो. अहो असं जीवन आपल्याला जगायचंय. कळलं की नाही? मदभाग्याने आपल्याला माणसाचं शरीर मिळालेलं आहे. खरे की नाही? म्हणजे काय? आपल्याला भक्ती करायची आहे, प्रेम करायचं आहे आणि जीवनानंद अनुभवायचा आहे. कळलं की नाही? तर आता ह्याच्या संदर्भात कसं होतं, शक्तीची उपासना आपण करतो ना, मग काय म्हटलं जातं की शक्तीची उपासना करताना ती शक्तीची उपासना करताना बघा अनेक प्रकारे अनेक स्तोत्र आहेत, देवींची सुद्धा अनेक स्तोत्र आहेत. कळलं ना? आणि त्या अनेक स्तोत्रांमधून अनेक प्रकारे समजावलेलं आहे. आपण म्हणतो बघा, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. कसं होतं बघा, ही देवी जी आहे ना, ही देवी अनेक प्रकारे आपल्यामध्येच आहे. आपल्यामध्येच तिचा मुक्काम आहे. शक्ती रूपाने आपल्यामध्ये आहे, बुद्धी रूपाने आपल्यामध्ये आहे, शांत रूपाने आपल्यामध्ये आहे. कळलं ना? अनेक रूपाने ही शारदा जी आहे आपल्याच हृदयामध्ये उपस्थित राहिलेली आहे. फक्त आपण तिला जाणायचं आहे. लक्षात घ्या. कळलं की नाही? आता आपण प्रबोध ह्याच्या वेळेला म्हणतो ना, उपनिषदामध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे की कसं असतं, उत्तिष्ठत उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत. लक्षात घ्या. काय म्हटलं? उठा उठा उठा. अहो सगळेच उठतात. कळलं ना? पण उठण्यामागे तो जागा झाला असं म्हणता येणार नाही. मग उठा, उत्तिष्ठत जाग्रत, जागे व्हा. कळलं की नाही? नुसते उठू नका, उठा आणि जागे व्हा. जागा झाला तो काय करतो? त्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होते. कळलं की नाही? आणि जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर तो शोधायला लागतो, मी कोण आहे, हे संपूर्ण जग म्हणजे काय आहे, देव कोण आहे, अहो ही नवदुर्गा कोण आहे. कळलं ना? मग ह्या नवदुर्गेची सुद्धा सगळी रूप जी आहेत ती आपण समजून घ्यायला लागतो. नवदुर्गेची रूप आपण समजून घ्यायला लागतो. कळलं की नाही? मग नवदुर्गेची जे म्हटलं जातं ना, कसं होतं? प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेते, कूष्मांडेते चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रेति, महागौरीति षष्ठं, नवमं सिद्धदात्रे च, नवदुर्गा प्रकीर्तिता. या सगळ्या नवदुर्गा आहे. कळलं म्हणा? म्हणजे पहिली प्रथमं शैलपुत्री. कळलं ना? म्हणजे ह्या नवदुर्गेची सगळी वर्णन आलेली आहेत. कळलं ना? हे केवळ आपल्याला समजून घेण्यासाठी. आणि ह्या सगळ्या नवदुर्गा आहेत आपल्या आतच बसलेले, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला काय करायचंय आता? स्वाध्याय करायचंय. कळलं ना? शक्तीची उपासना करायची आहे. आणि शक्तीची उपासना करून आपल्यामध्येच जे अनेक प्रकारच्या शक्ती आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आपण असं म्हणतो की आपण अनेक प्रकारचे दुःख सामोरे जावत, अनेक प्रकारची दुःख अनुभवावी लागतात आपल्याला. पण एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, या भगवंताने हे असं जे शरीर निर्माण केलेलं आहे, ह्यामध्ये असं अतींद्रिय सामर्थ्य ठेवलेलं आहे की वाटेल तेवढ्या कितीही मोठी संकट आली तरी त्या सगळ्या संकटांना तोंड देऊन खंबीरपणे उभं राहण्याचं सामर्थ्य भगवंताने याच नरदेहामध्ये दिलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून वाटेल ते झालं तरी घाबरायचं नाही. महाराज म्हणायचे, आता मला एक प्रसंग आठवतो. कळलं ना? की जेव्हा आमचे सासरे आजारी होते आणि महाराज आलेले आहेत. कळलं? मी महाराजांना घ्यायला गेलो होतो. आणि मग
महाराजांनी गाडीमध्ये पुढे मी बसलो होतो, पाठीमागे महाराज होते. महाराजांनी म्हणजे मारलं इकडे, ए बाबा काय म्हणतं तुझं ज्योतिष? मी म्हटलं बाप्पा आमचं ज्योतिष संपलं, आता सगळं तुमच्याकडे. ठीक आहे. आलो, अण्णा आजारी आहेत. महाराजांनी आले आले अण्णांच्या डोक्यावर हात ठेवला, कळलं ना. आणि त्यानं सांगितलं तुमचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे, मरण उद्या येणार असेल तर त्याला सांगा आत्ता ये म्हणून, आणि मी आत्मा आहे हा निश्चय करा. महाराजांनी मंत्रून तीर्थ दिलं आणि 1.5 तासाने अण्णांनी देह सोडलेला आहे. लक्षात घ्या, मी हे का सांगितलं? हे शक्ती सामर्थ्य जे आहे हे आपल्यामध्ये आहे, कळलं की नाही. म्हणजे ह्याच्यासाठी उपासना आपण करायला पाहिजे. साध्या साध्या बघा, अनेकांनी बघा, आपण नरदेह महात्म्य पाहिलं, नरदेह स्तवन केलं, आणि नरदेह स्तवन करण्यापाठीमागे आपला हेतू काय होता? की नरदेह स्तवन करताना आपण पाहिलं की ह्या नरदेहाचं केवढं महत्व आहे. या नरदेहाच्या माध्यमातून जर तुम्ही शक्तीची उपासना केली, तपश्चर्या केली, तर तुम्ही काय 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 करू शकाल, कळलं ना. अनेक प्रकारची शक्ती सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल, अनेक प्रकारचा आनंद तुम्ही अनुभवू शकाल. आणि ह्या आनंद अनुभवण्यासाठी तुम्हाला सद्गुणांची उपासना करायला पाहिजे, शक्तीची उपासना करायला पाहिजे, आणि हे सगळं सामर्थ्य आपल्यामध्ये. लक्षात घ्या, म्हणजे जसं भगवंतानी म्हटलेलं, उद्धरेत आत्मानं आत्मना नात्मानम अवसादयेत, म्हणजे तुमचा उद्धार करणं हे तुमच्या हातात आहे, प्रत्येकाच्या. लक्षात घ्या, म्हणजे आपला उद्धार करण्याची क्षमता आपल्यामध्ये, कळलं ना. उद्धरेत आत्मानम आत्मना नात्मानम अवसादयेत, आपला आपण अधप्पात करायचं नाहीये, म्हणजे आपला उद्धार करण्याची क्षमता आपल्यामध्ये, सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. का? कारण तो भगवंत आपल्यामध्ये बसलेला आहे. लक्षात घ्या, मला सांगण्याचा महत्वाचा मुद्दा आज की हा आनंद आपण सगळ्यांनी उत्तम जीवन जगूया भगवत कृपेने. आपलं मत भाग्य की खरंच पुन्हा पुन्हा मी स्वतःला भाग्यवान समजतो की काळ सिद्धेश्वर महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुष मला सद्गुरू म्हणून मिळाले. महत्भाग्य, महत्भाग्य, अनंत जन्मांची पुण्याई. काय म्हटलं जातं? दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रिया. या भूतलावर 3च गोष्टी दुर्मिळ आहेत. पहिलं म्हणजे नरदेह, पाप पुण्यम समम कृत्वा नर योनिषु जायते, काकतालीय न्याय हा नरदेह मिळालाय. दुसरा मुमुक्षुत्व, आपल्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झाली, मी कोण आहे, हे संपूर्ण जग म्हणजे काय, हे ज्याला देव म्हणतात तो कोण आहे, हे आपल्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झाली, मुमुक्षुत्व. आणि महापुरुष संश्रेय, आत्मज्ञानी महापुरुष काळसिद्धेश्वर महाराजांसारखे गुरु. मदभाग्याने या 3ही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपण एकच करायची, उपासना करायची, उपासना करायची, शक्तीची उपासना. कळलं की नाही? अर्थात हा विषय मोठा आहे. अर्थात ह्या शक्तीच्या उपासने पाठीमागे सुद्धा आपण काय पाहिलं की नाही, प्रयत्न. बघा, प्रयत्न, कळलं ना. प्रयत्ने वाळूचे कण रगळता तेलही गळे म्हटलं जातं. आहे निर्मळ निश्चळ तेथून चंचळ प्रयत्न झाला आधी, म्हणून या थोर प्रारब्ध विचार ऐलीकडे पाहता कर्मभूतळी प्रयत्न अंतराळी मुळारंभ. म्हणजे आपल्याला प्रयत्न करायचंय, शारदेच्या माध्यमातून आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे, आणि ज्ञानाने निश्चिंत होऊन जीवनानंद अनुभवायचा आहे. मला वाटतं आपली घटस्थापना झालेली आहे. तर आपण या संत संघामध्ये सतत येऊया, आणि सद्गुरु माऊलीने आपल्यासाठी जे ज्ञानाचं घबाड ठेवलेलं आहे त्याच्यावर मुलं म्हणून अधिकार सांगूया. सद्गुरु माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला सगळ्यांना हे सामर्थ्य प्राप्त व्हावं. त्याचबरोबर अर्थात आईचं प्रेम असतंच. प्रवचन करताना मी म्हणायचो, बालकाची भूक कळे माऊलीला, बोलावून देते स्तन पान, तैसे माझे हित जाणे काळ सिद्ध, तेने मी निश्चिंत सर्व काळ. माझं कल्याण कशात आहे, हित कशात आहे, हे माझी माऊली जाणते. आणि मी जेव्हा असं प्रवचनात म्हणायचो ना महाराजांच्या समोर, महाराज म्हणते या या दूध देतो, या असं करायचे, पुढे सरकायचे असे. कळलं ना. बालकाची भूक कळे माऊलीला,
बोलावून देते स्तन पान, तैसे माझे हित जाणे काळ सिद्ध, तेणे मी निश्चिंत सर्व काळ. सद्गुरु माऊलीच्या कृपेने आपल्याला सगळ्यांना हे सामर्थ्य प्राप्त व्हावं, हे श्रीचरणी प्रार्थना. त्याचबरोबर ह्या संत संघामध्ये आपण येऊया. नवरात्राचा बघा, नवरात्राचा मात्र स्वाध्याय व्हायलाच पाहिजे ना, व्हायलाच पाहिजे. उत्तम साहित्याचा स्वाध्याय करा, कळलं ना. त्याचबरोबर ध्यानधारणा वाढवा, ध्यानधारणा वाढवा. मी हटकून सांगतो बघा, कमीत कमी दिवसातून 2 वेळा ध्यान कराच तुम्ही, जेव्हा जमेल तेव्हा, लक्षात घ्या. कारण ध्यानाने एक वेगळं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. कसं होतं बघा, म्हणजे आता सुदैवाने कसं होतं, मी नैनितालला आल्यानंतर मला सकाळी, संध्याकाळी आणि मध्यरात्री जेव्हा जाग येते ना, तेव्हा मी ध्यानाला बसतो. लक्षात ठेवा. हे सांगण्याचं एकच कारण की जेव्हा महाराजांनी आपल्याला अनुग्रह दिला त्या सगळ्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही अर्धा तास तरी ध्यान करायलाच पाहिजे, कळलं ना. ध्यानाचे एक सामर्थ्य, वेगळं सामर्थ्य आहे. सद्गुरु माऊलीच्या कृपेने आपल्याला सगळ्यांना हे सामर्थ्य प्राप्त व्हावं, हे श्रीचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय.